आणि आता इथे जेवलोय, अन्नपूर्णा खानावळ इथे जेवले आणि जेवण अप्रतिम आहे. आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी इकडे शाकाहारी मांसाहारी सगळं भेटतंय. हां आणि हा बघा ये आणि सगळे राईड केले, त्यांनी स्कुबा डायव्हिंग पण केले, सगळं केलंय आणि थोडाही नाही घाबरला. आणि हा आदित्य ह्यांनी पण केले स्कुबा डायव्हिंग आणि तिघांनी केले बाप बेट्यांनी, एकदम छान. तर चला आता आपण जेवण छान झालं. हे बघा इथे तुम्हाला पाहिजे ते जेवण भेटणार आहे अन्नपूर्णा खानावळच्या इथे. तर तुम्ही इथे नक्कीच या, व्हिजिट करा. आणि इथं जेवण खूप छान प्रकारे भेटतं, मन भरलं आणि परत देतात पण ते की नाही, स्वतःहून वाढतात. जेवण छान होतं. आवडलं ना जेवण? आवडलं? यश आवडलं जेवण? माऊली जेवण चांगलं होतं? खुशू बघितलं आम्ही आता जेवलोय आणि मागचा वेळेला तुम्ही बघितलं आम्ही मंदिरात गेलो. तर आता त्या सुक्तेश्वरच्या मंदिरातून आम्ही तिथे जेवलोय आणि आता निघालोय दुसऱ्या ठिकाणी. त्याचा बघा कुठं चाललोय ते मलाही माहिती नाही, पुढे बसले ते सांगतील आपण कुठं चाललोय ते. तर चला आता आपण आपला पुढचा व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मागचा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका, कारण की पहिला व्हिडिओ तो आहे आणि हा सेकंड आहे. कोकणात पण असे बैल जाते ते बैलगाडी दिसली, मला वाटलं आमच्याच गावाला असत असतं. हो साताऱ्यातच असतात आमच्या असे. हे बघा हे मंदिर आहे, हे बोले हे बघा हे त्यातला मंदिर आहे, हे तुकड्यावाला मंदिर. आणि हे बघा हे छाता टायटल आता हाय तर हे तिथे चमकते हे वाटलं ते वाटतंय बाजूला बघा. पप्पा हाय तर अजून हे बरं हे तट्टे टुकले आता जेवण खाऊन निघालेलं आहे, व्हेजच जेवलोय. कुणकेश्वरहून निघालेलं आहे, आता मेडगावला चाललं. मिठबावचा समुद्र किनारा. आता मंदिराजवळ येऊन पोचलोय. तर तुम्ही लांबूनच बघता की मंदिर किती सुंदर दिसते. आणि हे मंदिर टेकडीवरती उभारलेलं आहे. आणि आपण बघताय की खाली बघा किती मोठा समुद्र दिसतोय. आणि तो मिठबाव गावाभोवतीचा समुद्र आहे आणि खूप सुंदर आहे. आपण पाहू शकता बघा तुम्ही किती सुंदर प्रकारे हा समुद्र दिसतोय आपल्याला. तर चला आता आपण आज मंदिराच्या आत जाऊन पाहूया मंदिर कसं आहे ते. आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आपण मिठबावच्या कसबा देवीचे दर्शन घेऊया. तर पहा ही मूर्ती बघा किती सुंदर दिसते. आणि ते सगळेजण लाईनीत दर्शनाला उभे राहिलेले आहेत. माऊला बघा 5 मिनिटं झाले झोपून, खाली झोपवली तिला. तर लगेच उठली आणि मला विचारते कुठे आलो, विचारते. पाया पण पडते. सोडा तिला, सोडा तिला. आता एवढ्यात बघितलं. हा 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 अगं माझं बाळ. हो हो काढते, फोटो काढते तुझा मी. अगं माझं खोबरं ते प्रसाद घे, ते खोबरं प्रसाद आहे ते घ्या.
त्या ताटात खोबरं आहे ना, ते समोर समोर. हे बघ, हे घे. प्रसाद आहे, घ्या. चला 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 ये. हे मंदिर पण खूप सुंदर आहे आणि त्या सगळ्यांची मुलांची बघा मस्ती चालली आहे. इथे गाई आले, हे बघा ह्या गाई आल्या, ह्या गाईबरोबर खेळतात आणि माऊ फोटो काढते स्वतः. आणि हा व्ह्यू तर तुम्हाला खूप आवडला असेल. किती सुंदर व्ह्यू आहे हा, आम्हालाही खूप आवडला. जिथे तिथे बघा तिथे बीच आहे आणि खुशांशी आहे ना, तो पाण्यात जायला बघतोय. तिथे उभा राहिला होता मगाशी पुढे, त्याला कळलंच नाही की इथे बीच आहे, म्हणजे उतरायला जागा नाही आहे ते. तर बघा खूप छान व्ह्यू आहे. चला आता निघूया, आता 4थ्या ठिकाणी जाऊया. कुठे जायचं आहे ते माहिती नाही, हे सगळं ठरवत आहेत, बघूया. हो, आता आपण कुठे जाणार आहे? आता मिडगाव मधलं ग्रामदैवत आहे यांचं, ते मंदिर बघायला जाऊ. छान मंदिर आहे. नंतर स्वामी समर्थांचं मंदिर बघूया आणि नंतर डायरेक्ट मालवणला जाऊ. तेव्हा आपण हे करू, सनसेट बघायला जायचं. रॉक गार्डनला जायचं. रॉक गार्डनला, तिथून सनसेट बघू, मग एंड. मग इथे बाजारपेठेत जायचं, मालवणच्या बाजारपेठेत. आणि भरपूर जणांची लिस्ट आहे, ती जरा पूर्ण करूया. चालेल, चला निघूया आता. आता आम्ही गाडीमध्ये बसलोय आणि निघालो आता 4थ्या ठिकाणी. सगळेजण बोलत आहेत लवकर जाऊया, कारण की टाईम खूप कमी राहिला आहे. आता 3 वाजून गेलेत, म्हणून पटकन आम्ही दर्शन करून परत आम्हाला रॉक गार्डनला पण जायचं आहे. तर सगळेजण बसले. तर चला आता निघालो, भेटूया पुढच्या डेस्टिनेशनवर. आता आम्ही बघा दुसरं का तिसरं मंदिर आहे ना का हे? मंदिराचं नाव काय पण नावच माहिती नाही. आम्ही मंदिर दर्शन करतो. बघ किती मस्त सुंदर आहे यार, आणि कलर बघ किती छान दिलाय. पर्पल कलर छान वाटतं, तो वांगी कलर. पळत पळत जा. माऊ बघा स्वतः व्हिडिओ शूट करते. तिला वाटलं माझं लक्ष नाही, पण तिने मोबाईल घेतला पप्पांचा आणि व्हिडिओ शूट करते. आणि काय ना काय सांगत बसली. आता जॉब गेला यांचा. देव रामेश्वर मंदिरमध्ये आम्ही आलो. आता सन 1909 ते 2015 मध्ये पूर्ण करण्यात आले. बापरे, 1 मे 2015 मध्ये पूर्ण झालं, म्हणजे किती वर्ष लागले. बरं किती सुंदर वाटतं नाही हे नक्षीकाम करू काम, किती मस्त वाटतं बघ. हां बापरे, एवढं भारी वाटतं नाही, बघूनच प्रसन्न. बघा समोर तुळस आहे. अहो हे कुठल्या मंदिरात घेऊन आलं एवढं भारी, एक नंबर. म्हणजे लांबूनच बघून भारी वाटतंय. बघा ना किती छान, आणि एवढं छान कलर दिलाय ना. साऊथ इंडियन लुक आहे बघ, प्रत्येक मूर्ती बघ. रामेश्वरम मंदिर आहे ना हे. हो वरती पण फोटो बघा काय क्लिअर आहेत सगळ्यांचे. बस जास्त नका वाजू. बोला ना जरा साहेब मंदिराबद्दल. मी इकडचा पुजारी मंदार गुरव. आपलं मंदिर आता हे 350 वर्ष जुनं मंदिर आहे आणि 2009 या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा सगळ्यांनी विचार केला आणि सगळ्यांनी गावकऱ्यांनी सगळ्यांनी मदत केली. 2009 आम्ही निर्णय घेतला आणि 2009 इथे काम सुरू झालं. 2015 हे जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालं आणि 2015 जीर्णोद्धार करून दरवर्षी आम्ही 11 मेला वर्धापन दिन इथे साजरा करतो. ओके छान.
छान, थँक्यू. थोडीफार माहिती. आणि Thank- यावर्षी 300 वर्षानंतर अरे आमची वा. गाठी उभी राहिली. अच्छा. देव आमचे तीर्थाला गेले, अरे वा. त्या गावाला घेऊन तीर्थदर्शन केलं. छान छान. पुढे बघू आता आमचे रामसर काय सांगतात. आपल्याला या मंदिराबद्दल थोडीफार माहिती मिळाली. इकडच्या म्हणजे पुजारी होते त्यांनी आपल्याला सांगितलेलं इथली माहिती काय आहे ते. तर बघा आता आम्ही निघालो इथून पण. आणि म्हणजे खूप ते इथे बघा पालखी पण ठेवली. आणि इथे सगळेजण फोटो काढायला लागले सगळे. तुम्ही बघाल नाही बघा पिलरवरती पण बघा किती छान काम केलं ना. चारही साईडला हे असेच आहे बघा. एवढं सुंदर ना म्हणजे बोलतात ना मन समाधानी झालं या मंदिरात येऊन. एवढं मला छान वाटतंय काय सांगू यार. सांगूच शकत नाही म्हणजे शब्द कमी पडतात बोलायला. गोरख आनंदा भोसले. गोरख आनंदा भोसले. कुठले तुम्ही? मुंबई. नाही पिंपोडे. पिंपोडे खुर्द. पिंपोडे सातारा. पिंपोडे. पिंपोडे पुढे हां. तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. बघा ना यार. बघा वरती नक्षी बघा. आणि प्रत्येक बोलतात ना नक्षीमध्ये वेगवेगळे कलर होते बघा. एकसारखे कुठेच नाही. हे बघा इथं काय आहे, हे काहीतरी वेगळं आहे. जर कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी कमेंट करून सांगावे. हे ॲक्च्युली काय आहे ते माहिती नाही काय. छान आहे पण पहिल्यांदा युनिक. व्यवस्थित बघायचं इकडे. ओके खुशांत बाजूला. आता बघा ह्या मंदिरातून पण दर्शन घेऊन आम्ही निघतोय. हे विचारतात अजून कुठे दुसरं मंदिर आहे. रामेश्वर मंदिराबद्दलच विचारतात. तर बघा खूप मोठं मंदिर आणि खूप सुंदर आहे. तुम्ही खरंच इकडे या, खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला. तिथे पण आहे. हे जुनं आहे मंदिर. आणि इथे हे नवीन बांधून घेतलंय. इकडच्या लोकांनी खूप मदत केली आहे सगळ्यांना हे मंदिर बनवायला. तुम्ही ऐकलंच असेल. इथे बघा श्री देवी गजात लक्ष्मी. चला आपण आता इथून निघूया. आतून नाव आहे बघा रामेश्वर मंदिर. बाहेरून नव्हतं त्यामुळे समजलं नाही. तुम्ही खरंच चांगल्या मंदिरात घेऊन आलात आहो. खरं सांगा. आम्ही कोकणात येतो कशाला येतो कळलं का? फिरायला मंदिर करायला येतो आम्ही. आम्ही बोलतो आमच्या बायकोचं सौंदर्य वाढू दे, वय वाढू दे. या मंदिराप्रमाणे सौंदर्य वाढू दे की नाही. त्यामुळे मला कधी नाही बोलू नको. जावा बोल. हो नाही खरंच जावा. आणि पुढच्या वर्षी मला पण घेऊन जायचं. म्हणजे एकदा तुम्ही जायचं नंतर मला घेऊन जायचं. नम्रताला पण एवढं आवडले ना. ती कधी मोबाईल न हातात घेणारी मुलगी आज सारखी बाई सॉरी कधी हातात मोबाईल न घेणारी बाई आज नुसती जिथून तिथून व्हिडिओ काढते. माझ्या संगतीचा तिच्यावर तिलाच परिणाम पडलेला दिसतोय. छान आहे ना खरं. असं वाटतं कधी बघितलंच नाही. आणि मेन म्हणजे इकडचे कलर डिझाईन मंदिराचं एवढं थंडावा शांत लय मला आवडलेलं आहे. म्हणजे मंदिर मला आवडलं का म्हणून काढते. चला निघालो आता. पप्पा गाडीतच बसलेत. आले होते ना बाहेरचे का नाही माहिती नाही आले का नाही. चला गाडी चालू केली निघूया. मंदिर बाय बाय बाय. नेक्स्ट टाइम परत येऊ. आता गाडीत बसलोय आणि निघालोय 6व्या ठिकाणी ना. 5 ठिकाणी फिरलं तर 6व्या ठिकाणी निघालोय. सगळे घामाघूम झाले. थंड पाहिजे ना हे नको. हे दे. आम्ही
आता गाडीत बसलो, थोड्या वेळा पुढे आलो तर उसाचा रस आहे. माझे भाऊ आणि हे बोलले की उसाचा रस प्यायचा आहे का, तर सगळ्यांनी हो बोलले, तर सगळे उतरलोय खाली आम्ही इथे. बघा सगळे इथे उसाचा रस प्यायला. आणि माऊला तुरतुरे पाहिजे, पण ते जे पप्पा बघत हेल्दी नाही आहे, ते चांगलं आहे, घाण आहे, कशाला खायचे. आणि हा पण तुरतुरेसाठी बसलाय आणि ही पण तुरतुरे. ह्यांना तुरतुरे कुठून आणून द्यायचे, इथं भरपूर तुरतुरे. हा बिचारा गरीब वर्गाने गरज पोरगी आपल्याला तुरतुरे तुरतुरे कर तुरतुरे कर. शिंग बघा, ही प्रेमळ आहे, हे रागिष्ट. माझ्यासमोर येऊ नका तरी शिंगत खूपशे बघतीस काय माझ्याकडं, असं चाललंय. इथं बघा सगळे फोटो काढण्यासारखे बसलेत लाईन टू लाईन, पण मी फोटो काही काढत नसते. इथं आमचं सगळ्यांचं काय माऊ कुरकुरे काय ना नाही खाय तू, उलटी उलटी. तू कोको कोला पिलीस की नाही? कसा रस्ता आहे बघा, झाडी एकदम घनदाट झाडी. त्याच्यामध्ये रस्त्याच्या ठिकाणीच बघा उसाचा रस आहे. इथे आम्ही थांबलो होतो रस प्यायला. गाडी आम्ही आता रॉक गार्डन मध्ये आलो सगळेजण. तिकीट तुम्हाला माहिती 5 रुपये. आणि इथे बघा माऊ तर चालले खेळायचं. हा माऊ राहिली फोटो काढायला उभी इथे डॉल्फिन. डॉल्फिन दिसत नाही, तू उभी राहिली तर माऊ कशी फोटो काढायला उभी राहिली. अरे दाखवत येते बाय बेड. माऊ कोण आहे दाखवा, बघा बघा कोण आहे. अरे कोण आहे, कोण आहे माऊ? फिश आहे बाबा, शार्क आहे, शार्क आहे. चल आपल्याला खाऊन टाकेल तो. अरे हा बघ त्या दिवशी पण होता, आपण आलो होतो त्या है ना, फ्रॉग होता की नाही, फाटला तो. काय झालं रे? आईस्क्रीम. हा आईस्क्रीम. जा लवकर पत पत जा लवकर. फिंगर पण आहे, तुला माहिती ना तिथे फिंगर फिंगर हात आहे. हा चल लवकर 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 चल. साईडला जरा साईडला साईडला आम्हाला पळू द्या. सगळं खाते सगळं खाते. डॉल्फिन डॉल्फिन तेव्हा समोर हात बघ, जा लवकर. हा झाडाचा हात आहे. पोपट बोलाय नुसता हे पुढं पुढं. सावकाश. हा मी आले आले. चल 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 त्यांना जाऊ दे. मागच्या पण ह्या फिंगरला चिटकते. हे तुझं घर आहे, थांब इथं थांब, हात का फोटो काढते. इथं मध्ये उभी राहा, मध्ये उभी राहा. इथं बसू शकते. चल चल सगळे गेले, चल लवकर. समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. बघा आता सनसेट होणार आहे. किती सुंदर व्ह्यू दिसतोय बघा. सगळे इथं आलेत. बघा काय नजारा आहे. मागच्या वेळी पण आम्ही आलो.
माऊ रागवले आणि बोलते की पप्पा कसे करतायत बघ. आणि खुशीला पण घेऊन बसले कारण की दोघं ऐकत नाहीयेत. आणि आम्ही इथे भरपूर फोटो काढले भरपूर. हे बघा कसं दिसतंय बघा तुम्हाला सूर्य पूर्ण खाली गेले आता पूर्ण क्लिअर दिसत नाहीये. मग अशी एकदम छान दिसत. नम्रताच्या मोबाईलमध्ये बघा लई झाक दिसते का आपल्याला नाही दिसत आहे पण छान दिसते. सूर्याची किरण बघा ना पाण्यावरती कशी पडले छान वाटतं ना नम्रता. बघा हे किती उसळते एवढं उसळलं ना आता पाणी आमच्या अंगावरती आलं होतं लाटा. हा बघा ना ते कसं प्रतिबिंब दिसते पाण्यात. सगळे पर्यटक इथं बसलेत सनसेटचा आनंद घेत आहेत. आमच्या पोरी पण इथं बसलेत त्या मोबाईलचा आनंद घेतात. आम्ही आज रॉक गार्डनला जाऊन आल्यानंतर मार्केटला गेले. मार्केटला खरेदी केली. सगळं काही सगळ्यांनी खरेदी करून झाली. नम्रताने पण केली सगळ्यांनी केली मम्मीने पण केली. नंतर मग आम्ही थांबलो होतो तिथे. हे लोक आले तसं आम्ही इथे रूमवरती आलो फ्रेश झालो चहा पिला तर थोडंसं बसलो जेवलो फिरून आलो आणि आता झोपायला सगळे चालले. तर आम्ही बसलो इथं नाही काही नम्रता इथं पडले आणि तिथं पडले म्हणजे झोक्यावरती आहे. आणि ही माऊ भूतनी मम्मी पण आली आता इथं बसायला. मीनाक्षी तिथे बसते चू बरोबर. तर चला मग तुम्हाला आजच्या म्हणजे व्हिडिओचे 2 पार्ट झाले तर ते तुम्ही व्हिडिओ पहिला व्हिडिओ बघा आणि दुसरा व्हिडिओ बघा. आणि आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. सबस्क्राईब करायला बोलते ना आमचा व्हिडिओ बी मंदिरचा आणि बाय बाय. गुड नाईट.